विद्यार्थी मित्रांनो, आय एम प्रोफेसर रवींद्र गायकवाड, एश कोचिंग क्लासेस वाश. जे काही माझे ग्रुप्समध्ये जॉईन झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर मला गुड मॉर्निंगचा मेसेज सेंड करावा. तर आपण आयोनिक इक्विलिब्रियम हा 3 नंबरचा टॉपिक स्टडी करत आहोत. त्याच्यामध्ये आज आपण लेक्चर नंबर 4 मध्ये पाहणार आहोत. व्हॉट इज मीन्स बाय ऑस्ट्रोल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड अँड वीक बेसिस. वीक ऍसिड आणि वीक बेसिस साठी हा लॉ स्टडी करत असताना सुरुवातीला तुम्हाला ऑस्ट्रोल डायल्युशन लॉ कशाला म्हणायचे त्याची स्टेटमेंट माहिती असणं गरजेचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट सुरुवातीला सांगतो मी. द डिग्री ऑफ डिसोसिएशन डिग्री ऑफ डिसोसिएशन असतो म्हणजे काय असतो सर्वांना माहिती आहे. काय असतो सिम्बॉल कोण सांगते. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ म्हणजे काय असतो अल्फा असतो. इज डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. दिलेला इलेक्ट्रोलाइट कसा असला पाहिजे तुमचा वीक इलेक्ट्रोलाइट असला पाहिजे. पहा दिसते का बोर्डवर. पहा डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट increases with increase in dilution. Increases with increase in dilution. Increase in dilution are called as Ostwald dilution law. Are called as Ostwald dilution law. This Ostwald is the name of scientist and he studied on the basis of Arrhenius concept. की Arrhenius acid base concept च्या आधारे त्याने क्वांटिटेटिव्हली काय केलं आहे FW जो ऑस्टवर्ल्ड होता याने काय केलेलं आहे डायल्युशन लॉ 1888 मध्ये प्रूव्ह करून दाखवलेला आहे. पहा FW ऑस्टवर्ल्ड या सायंटिस्टनी 1888 मध्ये कोणत्या थेअरीच्या आधारे अरेनियस ऍसिड बेस थेअरीच्या आधारे अरेनियस ऍसिड बेस थेअरीच्या आधारे FW ऑस्ट्रोल या सायंटिस्टनी इन 1888 म्हणजे 1888 मध्ये ऑस्ट्रोल डायल्युशन लॉच्या आधारे वीक ऍसिड आणि वीक बेसचं कशा प्रकारे आपण प्रॅक्टिकली प्रिपरेशन करणार आहोत तर त्याचा थेरॉटिकल प्रूफ आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचा आहे. मीन्स ऑस्ट्रोल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड अँड वीक बेसिस. की एखादा वीक ऍसिड किंवा वीक बेसिस असेल तर त्याच्यामध्ये ऑस्ट्रोल डायल्युशन लॉच्या आधारे कशा प्रकारे आपण इक्वेशन एक्सप्रेस करणार आहोत ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. याच्यामध्ये त्याची स्टेटमेंट दिली आहे. द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन डायल्युशन. इट इज कॉल्ड ॲज ऑस्ट्रोल डायल्युशन लॉ. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय तुमचा अल्फा असणार आहे पण कशाचा वीक इलेक्ट्रोलाइट. इट मे बी वीक ऍसिड और वीक बेस असेल तो. इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन डायल्युशन. जसं तुमचं डायल्युशन वाढत जाणार आहे तसा डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होतं तुमचा इन्क्रीज झालेला दिसतो. बट इनव्हर्सली प्रोपोर्शनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन की सोल्युशनचं किंवा इलेक्ट्रोलाइटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू असतो. जी इथं आपल्याला काय सांगता येईल. अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही असेल किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असेल तुमचा स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट्स. तर या दोन लॉच्या आधारे आपल्याला आज इथं दोन प्रकारचे स्टेटमेंट शिकायचे आहेत. Alpha is directly proportional to square root of V and alpha is inversely proportional to 1 upon square root of C. Means degree of dissociation of weak electrolyte increases with increase in dilution. की dilution जर वाढलं तर degree of dissociation increase होणार आहे. But degree of dissociation of weak electrolyte is increases with decrease in concentration. जर concentration कमी झालं तर degree of dissociation increase होणार आहे आणि व्हॅल्यूम वाढलं तर degree of dissociation काय होतं increase होतं. म्हणजे त्याची दोन इक्वेशन आपल्याला इथं प्रूव्ह करायचे आहेत. तर हा झाला तुमचा ऑस्ट्रोल डायल्युशन लॉ. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली पाहिजे व्हॉट इज मीन्स बाय ऑस्ट्रोल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड्स. की वीक ऍसिड साठी ऑस्ट्रोल डायल्युशन लॉ काय आहे. 3 मार्काला विचारला जातो. पहा ऑस्ट्रोल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड्स. कुठल्या ऍसिड साठी पाहिजे पहिल्यांदा आपल्याला वीक ऍसिड साठी स्टडी करायचं. ऑस्ट्रोल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड्स. आता वीक ऍसिडचा स्टडी करत असताना आपल्याला सुरुवातीला कालच्या लेक्चरमध्ये माहिती झालेलं. पहा व्हॉट इज मीन्स बाय वीक ऍसिड. की वीक ऍसिड काय असतं. वीक ऍसिडचा फॉर्म्युला काय असतो कोण सांगताय. काय कन्सिडर केला होता काल आपण HA इज द वीक ऍसिड. की HA हे काय तुमचं वीक ऍसिड आहे आणि हा एक इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये असतो. मग वीक ऍसिड जर आपल्याला इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये जर असेल तर त्याचं डिसोसिएशन केल्यानंतर ऍसिड असला तर काय फर्स्टली रिलीज होतो H प्लस आणि शिल्लक राहिलेला पार्ट काय असतो A मायनस. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. मीन्स वीक ऍसिड HA is converted into H plus and A minus. But
के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या आधारे ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट कशाला म्हणायचे आपण काल पाहिलं बरोबर. ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ प्रोडक्ट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट काय आहे तुमचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. व्हॉट इज द के. मग के म्हणजे काय असणार आहे कोण सांगताय. दिस के इज द ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. या कलरने दिसतंय का बघा बोर्डवरती ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. के म्हणजे काय ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. मग समजा कन्सिडर करा द गिवन रिएक्शन आर रिटन इन फर्दर. मग ही दिलेली रिएक्शन जर आपण दुसऱ्यांदा लिहून घेतली तर काय होईल पहा. HA इज कन्वर्टेड इनटू H प्लस अँड A मायनस. आहे ती रिएक्शन आपण फक्त रिटर्न लिहिली. मग कशी लिहिणार पहा. आता इथं ही रिएक्शन कन्सिडर करत असताना याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करायचं. ऍट इनिशियल पॉइंट्स किंवा ऍट 0 टाइम कन्सिडर केलं तर चालेल. ऍट 0 टाइम म्हणजे सुरुवातीला वीक ऍसिड जो HA होता त्याचं कॉन्सन्ट्रेशन 100% आहे. म्हणजे किती मोल असणार आहे 1 मोल. त्यावेळेस प्रोडक्ट फॉर्मेशन होईल का इनिशियलला नाही. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्टचं काय असणार आहे 0 असणार आहे. मीन्स ऍट अ टाइम 0 मीन्स 0 टाइमला जर वीक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन जर पाहिलं तर 1 मोल आहे. त्यावेळेस प्रोडक्ट फॉर्मेशन होत नाही. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन काय कन्सिडर केलं आपण 0. बट ऍट अ टाइम टी म्हणजे काही वेळेनंतर आफ्टर सर्टन इंटरव्हल ऑफ टाइम्स की नंतर आपण रिएक्शनला सुरुवात केली. सुरुवातीला रिएक्शन फक्त आपण घेतलं कोणता घेतला ऍसिड वीक ऍसिड घेतला. मग वीक ऍसिडचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते 1 मोल कन्सिडर केलं. त्याच प्रोडक्ट तयार झाला का आपण रिएक्शन घेतलं नाही होत. त्याला काहीतरी प्रोसेस करावं लागेल. म्हणून प्रोडक्ट मध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन काय घेतलं 0 कन्सिडर केलं. आलं लक्षात फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपला काय आहे पहा ऍट अ टाइम टी काही वेळानंतर ती रिएक्शन आपण स्टार्ट केली. इन प्रोडक्ट फॉर्मेशन जर अल्फा इज द कॉन्सन्ट्रेशन की त्याचं अमाऊंट जर आपण कन्सिडर केलं तर ऍट अ टाइम टी मध्ये याचं अमाऊंट किती आहे. ऍट अ टाइम टी अमाऊंट ऍट इक्विलिब्रियम की टी टाइमला त्याचं अमाऊंट काय कन्सिडर केलं याचं प्रोडक्टचं अल्फा आणि याचं देखील काय कन्सिडर केलं आपण अल्फा. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर हे अमाऊंट्स आहे. नंतर काय येईल ऍट अ कॉन्सन्ट्रेशन ऍट अ इक्विलिब्रियम कंडिशन. कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम कंडिशन. कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम कंडिशन. आणि इथं आपण कन्सिडर करू अमाऊंट ऍट टाइम टी की टी या टायमिंग मधला अमाऊंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम. हे कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये असतं मोल फॉर DM क्यूब मध्ये बरोबर. आणि हे अमाऊंट कशामध्ये आहे तुमचं मोल मध्ये आहे. आता पाहिजे रिपीट सांगतो एकदा. तुम्हाला दिलेली रिएक्शन आहे तशी आपण लिहिली. इथं स्टेप लिहिल्यानंतर तर रिएक्शन आहे तशी घेतली मी. हा तुमचा रिएक्टंट आहे हा तुमचा प्रोडक्ट आहे H प्लस आणि A मायनस आहे. इनिशियलला ज्यावेळेस आपण रिएक्शन मिक्स केला रिएक्शन स्टार्ट केली म्हणजे ऍट अ टाइम 0 किंवा इनिशियल टाइमला जर कन्सिडर केली तर याचं कॉन्सन्ट्रेशन आपण 1 मोल कन्सिडर केला आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय कन्सिडर केलं 0. नंतर आफ्टर सर्टन इंटरव्हल ऑफ टाइम्स काही वेळानंतर ही रिएक्शन आपण सुरुवात केलेली आहे. रिएक्शनला सुरुवात केल्यानंतर त्याचं अमाऊंट जर पाहिलं तर प्रोडक्ट H प्लस अमाऊंट अल्फा आहे आणि A मायनसचं अमाऊंट काय आहे अल्फाच आहे. पण इथं इनिशियलचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं 1 होतं. मग अल्फा फॉर्म झाला म्हणजे किती मधनं अल्फा फॉर्म झाला 1 मायनस अल्फा. त्यावेळेस HA चा अमाऊंट किती येणार आहे 1 मायनस अल्फा. आलं लक्षात. समजा इथं 40% तयार झाला आणि इथं 40% तयार झाला म्हणजे 40 आणि 40 किती झाला तो 80% झाला. मग 100 मधनं 80 गेले म्हणजे 1 मायनस अल्फा. म्हणजे HA प्लस किती आला तुमचा अल्फा आणि A मायनस किती आला अल्फा. म्हणजे इथं काय होता 40 HA आणि 40 A मायनस टोटल किती झाला 80. मग 100 मायनस 80 केलं म्हणजे किती राहिला 20. म्हणजे इथे काय येईल 1 मायनस अल्फा आला बरोबर. याच्या आधारे जर आपण पाहिलं तर इथं काय येईल 1 मायनस अल्फा. याचं काय येईल अल्फा आणि याचं अल्फा. आता कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम इन मोल फॉर DM2. पण आपल्याला याचं कॉन्सन्ट्रेशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला माहित आहे कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू N अपॉन V नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय व्हॉल्यूम असतो.
मग इथं नंबर ऑफ मोल किती कन्सिडर केले 1 म्हणजे काय C इज इक्वल टू 1 अपॉन V म्हणजे दिलेल्या अमाऊंटला जर V ने डिवाइड केलं तर तुमचं दिलेलं रिएक्शनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट होतं म्हणजे काय येईल मग इथं 1 मायनस अल्फा डिवाइड बाय V अल्फा डिवाइड बाय V आणि अल्फा डिवाइड बाय V तर अशा तऱ्हेने आपण इथं एक रिएक्शनचा टेबल तयार केलेला आहे लक्षात राहू द्या ही तुमची रिएक्शन आहे बरोबर ही इनिशियलची रिएक्शन आहे ही इनिशियल टाइम आहे आणि हे कॉन्सन्ट्रेशन आहे आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम आणि शेवटचं काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे तर अशा तऱ्हेने आपण इथे एक टेबल तयार केलेला आहे काय काय दिलं इनिशियल टाइम 1 मोल इकडे प्रोडक्ट मध्ये 0 0 घेतला अमाऊंट ॲट अ टाइम टी मोल मध्ये कन्सिडर केलं प्रोडक्ट मध्ये अल्फा फॉर्मेशन झालं अमाऊंट याचं देखील अल्फा फॉर्मेशन झालं 1 मधनं अल्फा फॉर्म झाला म्हणजे याचं अमाऊंट काय आलं 1 मायनस अल्फा कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम कंडिशन इन मोल फॉर डीएम क्यूब मग कॉन्सन्ट्रेशन जर काढायचं असेल तर काय फॉर्म्युला असतो C इज इक्वल टू एन अपॉन व्ही नंबर ऑफ मोल्स किती आहे इथं इनिशियलचे 1 आहेत म्हणजे C इज इक्वल टू 1 अपॉन व्ही म्हणजे दिलेल्या अमाऊंटला जर V ने डिवाइड केलं तर येणाऱ्या रिएक्शनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला मोल पर डीएम क्यूब मध्ये भेटून जाईल म्हणजे काय येईल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 1 अपॉन अल्फा डिवाइड बाय V अल्फा डिवाइड बाय V आणि अल्फा डिवाइड बाय V देन what is the acid dissociation constant मग काय acid dissociation constant concentration of H plus into concentration of A minus divide by concentration of HA हा झाला आपला acid dissociation constant मग याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकून द्या HA H प्लस आणि A मायनस म्हणजे काय येईल बा K इज इक्वल टू अल्फा अपॉन V इंटू अल्फा अपॉन V कारण स्क्वेअर ब्रॅकेट असतो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मग आपण याचं कॉन्सन्ट्रेशन काढलं किती आलं अल्फा अपॉन व्ही याचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं अल्फा अपॉन व्ही आणि याचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं 1 मायनस अल्फा अपॉन व्ही जिथलं काय येईल डिवाइड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही म्हणजे एच ए प्लस ए मायनस डिवाइड बाय एच ए याच्यामध्ये आपण ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू टाकल्या कॉलम नंबर 3 मधल्या लक्षात आलं ना एच प्लस म्हणजे काय घेतला अल्फा अपॉन व्ही ए मायनस म्हणजे काय घेतला अल्फा अपॉन व्ही आणि एच ए म्हणजे काय घेतला 1 मायनस अल्फा अपॉन व्ही आता याला सबस्टिट्यूट कसं करणार पा देअरफॉर के इज इक्वल टू अल्फा इंटू अल्फा काय होईल अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही इंटू व्ही व्ही स्क्वेअर होईल बरोबर डिवाइड बाय 1 मायनस अल्फा इंटू व्ही आता इथं काय होईल पा व्ही स्क्वेअर मधनं व्ही कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक राहिला व्ही म्हणजे काय येईल के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू व्ही अल्फा स्क्वेअर इज इक्वल डिवाइड बाय काय आला 1 मायनस अल्फा इंटू व्ही बट वी नो दॅट सिन्स C इज इक्वल टू 1 अपॉन व्ही की C इज इक्वल टू काय असतो तुमचा 1 अपॉन व्ही असतो म्हणजे काय येईल के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C डिवाइड बाय 1 मायनस अल्फा के इज इक्वल टू काय आला अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवाइड बाय 1 मायनस अल्फा सी कसा घेतला लक्षात आला ना 1 अपॉन व्ही म्हणजे काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं मग कॉन्सन्ट्रेशनची टर्म आपण त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली मीन्स ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा पण कशाचं डिसोसिएशन करतो आपण वीक ऍसिडचं म्हणून इथे एक ट्रिक लक्षात राहू द्या फॉर द वीक ऍसिड 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 की दिलेला जर ऍसिड हा वीक असेल आणि त्याचं डिसोसिएशन जर करायचं असेल तर 1 मायनस अल्फाची व्हॅल्यू काय असते 1 असते जिथे शिल्लक काय राहिला के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी तर हे तुमचं आलं फायनलचं इक्वेशन कशाचं ऑस्टोल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड म्हणजे काय स्टेटमेंट सांगितली होती मी त्याच्या आधारे जर पाहिलं तर ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट इज इक्वल टू काय आला तुमचा अल्फा स्क्वेअर अपॉन सी स्क्रीनशॉट काढा त्याचा त्याच इक्वेशनला आपण कसं लिहू शकतो आणि कोण सांगतोय काय लिहिते याला दुसऱ्या ऑर मध्ये के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही असं देखील आपण लिहू शकतो कारण 1 अपॉन व्ही म्हणजे काय असतो सी असतो म्हणजे काय लिहिलं मी के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही लिहिलं त्यानंतर काय लिहू शकतो अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन सी लिहू शकतो किंवा अल्फा इज इक्वल टू अंडर रूट
के इंटू व्ही. तर अशा प्रकारे आपण या इक्वेशनला रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 4 प्रकारची इक्वेशन भेटतात. के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन सी इक्वेशन महत्वाचं आहे, लक्षात राहून द्यायचं. आणि त्याच्यानंतर हे 3 इक्वेशन तुम्ही चेंज करायची. हे एक इक्वेशन आहे, हे एक इक्वेशन आहे आणि हे एक. जे अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन सी, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के इंटू व्ही, कारण 1 अपॉन सी म्हणजेच काय आहे, व्ही घेतला इथं. आणि के इज इक्वल टू काय तुमचा अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. दिसते ना. तर हा झाला तुमचा ऑस्टोल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड. स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आता या ऑस्टोल डायल्युशन लॉच्या आधारे सुरुवातीला लक्षात राहू द्या, इथं वीक ऍसिडची रिएक्शन घेतली, त्याचा के कॅल्क्युलेट केला इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये, तीच रिएक्शन रिपीट लिहिली, ॲट अ टाइम 0 कॉन्सन्ट्रेशन लिहिलं, अमाऊंट लिहिलं, नंतर कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट केलं आणि जे कॉन्सन्ट्रेशन आपण रिएक्टर आणि प्रोडक्टचं कॅल्क्युलेट केलेलं आहे ते के च्या व्हॅल्यूमध्ये टाकून दिलं, व्हॅल्यू टाकून दिलं इथं फॉर्म्युल्यामध्ये. ह्या व्हॅल्यू टाकल्यानंतर इथे इक्वेशन काय तयार झालं, अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू व्ही. पण सी इज इक्वल टू काय असतो, 1 अपॉन व्ही असतो. म्हणून इथं काय इक्वेशन आलं, के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा. पण आपण वीक ऍसिडचं डिसोसिएशन करतो म्हणून इथं काय येईल तुमचं, के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. ह्या इक्वेशनच्या आधारे आपल्याला हे 3 इक्वेशन तयार करता येतात. लक्षात राहू द्या. कोणते हे 3 इक्वेशन, वाटल्यास मी इकडे साईडला लिहितो पाहिजे इक्वेशन. काय आहे दुसरं इक्वेशन, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन सी, और मध्ये अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के इंटू व्ही. आणि तिसरं इक्वेशन काय तयार होतं पा, के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. तर हे जे 3 इक्वेशन आहेत ते 3 इक्वेशन मी या साईडला लिहिले पा. म्हणजे या इक्वेशनच्या आधारे आपल्याला वरचे जे 3 इक्वेशन आहेत ते फॉर्म्युल्यामध्ये यूज करायचे. आता यानंतर आपल्याला पाहिजे पा ऑस्टोल डायल्युशन लॉ फॉर वीक बेसिस. दुसरा स्टेटमेंट कशाला पाहिजे आपल्याला, ऑस्टोल डायल्युशन लॉ फॉर वीक बेसिस. आता सेम कंडिशन आहे पा, काहीच डिफरन्स नाही, फक्त एक गोष्ट चेंज करायची. ऑस्टोल डायल्युशन लॉ फॉर वीक बेसिस. मग आता वीक बेस आहे म्हणजे इथे रिएक्शन काय लिहिणार तुम्ही, फक्त काय येईल इथं सांगा. जर वीक बेस घेतलेला असेल तर रिएक्शन काय असेल, BOOH in equilibrium condition to gives B plus and OH minus. यालाच कसं लिहिणार, बेसचं डिसोसिएशन करतो म्हणजे काय घेणार, KB कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. देन व्हॉट इज द KB, काय असेल मग KB, KB इज द बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. KB काय आहे, बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. नंतर आपण इथं रिएक्शन आहे ते लिहून घेऊ, काय येईल, BOH इज कन्वर्टेड इनटू B प्लस अँड OH मायनस. ॲक्वियस फॉर्म मध्ये असतील. आता इथली टर्म इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय येईल, 1 असेल इनिशियलचा, प्रोडक्ट त्यावेळेस फॉर्म झालेला नसेल इनिशियली. नंतर रिएक्शन आपण सुरुवात केली त्यावेळेस अमाऊंट काय येईल इथं प्रोडक्ट मध्ये, अल्फा अल्फा 1 मायनस अल्फा. नंतर कॉन्सन्ट्रेशन काय येईल, 1 मायनस अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही. कारण कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू काय असतो, एन अपॉन व्ही, म्हणजेच 1 अपॉन व्ही असतो. आले इथपर्यंत लक्षात. आता आपल्याला बेस साठी घ्यायचं म्हणजे इथे काय घेणार तुम्ही, पैसे एक चेंज करायचं. KB इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवाइड बाय BOH. त्याच्यामध्ये आपण आहे त्या व्हॅल्यू टाकून दिल्या. B प्लस ची व्हॅल्यू अल्फा अपॉन व्ही, OH मायनस ची व्हॅल्यू अल्फा अपॉन व्ही, BOH ची व्हॅल्यू 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. त्यानंतर ही व्हॅल्यू टाकल्यानंतर काय केलं पा, अल्फा इंटू अल्फा अल्फा स्क्वेअर, व्ही इंटू व्ही व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस अल्फा इंटू व्ही. व्ही स्क्वेअर मधनं व्ही कॅन्सल होईल, शिल्लक काय राहिलं. इथे लिहित असताना के च्या जागी काय घेणार, KB. इथे देखील के च्या जागी काय घेणार, KB. इथे देखील काय घेणार, KB. इथं KB, इथं KB घेणार. या साईडला पण KB घ्यायचं, या साईडला पण KB घ्यायचं आणि या साईडला पण काय घ्यायचं, KB.
म्हणजे जिथं जिथं तुम्हाला ए आहे तिथं आपण बेसचं डिसोसिएशन करतो म्हणजे पी घ्यायचं. काय लिहितं KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. व्ही स्क्वेअर मधनं व्ही कॅन्सल झाला, शिल्लक काय राहिला KB इज इक्वल टू 1 अल्फा स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस अल्फा इंटू व्ही. सी इज इक्वल टू काय 1 अपॉन व्ही म्हणजे ही व्हॅल्यू टाकून दिली. KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवाइड बाय 1 मायनस अल्फा. पण आपण वीक बेसचं डिसोसिएशन करतो, जरी वीक ऍसिड असेल किंवा वीक बेस असेल त्यावेळेस 1 मायनस अल्फाची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली किती असते 1 असते. म्हणजे काय येईल KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी इक्वेशनच्या आधारे आपल्याला हे 3 इक्वेशन लिहिता येतात. अल्फा इज इक्वल टू अंडर रूट KB अपॉन सी, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट KB इंटू व्ही आणि KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. हे जे 4 प्रकारचे फॉर्म्युले आहेत, समजा इक्वेशन नंबर देऊन टाकतो 1 2 3 आणि 4. तर हे 4ही प्रकारचे इक्वेशन आपल्याला प्रॉब्लेम मध्ये यूज करायचे. तर हे झालं डेरिव्हेशन ऑस्टोल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक बेसिस. दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे का नाही, फक्त रिएक्शन चेंज करायचं, बाकीचं कॅल्क्युलेशन आहे तसं आहे. ऍसिड असेल तर Ka घ्यायचा, बेस असेल तर KB घ्यायचा. रिएक्शन बेस साठी काय आहे BOH B प्लस OH मायनस. ऍसिड असेल तर काय आहे H प्लस A मायनस. Ka च्या जागी ऍसिड असेल तर Ka घ्यायचा आणि बेस असेल तर काय घेणार KB. इथली टर्म दोघांसाठी सेम आहे, इथे एक रिएक्शन चेंज करायची. ऍसिड असेल तर इथं A घेणार आणि बेस असेल तर आपण काय घेतलेलं आहे B. तर अशा तऱ्हेने हा 3 मार्काचा पॉईंट इथे संपलेला आहे. याच्यानंतर आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता प्रॉब्लेम घेत असताना याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे फॉर्म्युले तुम्हाला याच्यामध्ये महत्वाचे लक्षात राहून द्यायचे. पण एकदम सोपे फॉर्म्युले पण आहेत आणि त्याच्या आधारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. 2 प्रकारचे प्रॉब्लेम आहेत तेवढे आपण घेऊन टाकू, जे तुम्हाला त्याच्यामध्ये काही डाऊट्स येणार नाहीत. पण याच्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे a weak monobasic acid, a weak monobasic acid is 0.05% dissociated in 0.02 molar solution. 0.02 molar solution. Calculate dissociation constant. Calculate dissociation constant. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे ऍसिडचा ऑफ दी ऍसिड. प्रॉब्लेम तुम्हाला समोर दिलेला आहे. काय दिलेलं आहे वीक मोनोबेसिक ऍसिड म्हणजे वीक ऍसिड आहे. किती डिसोसिएट झालं 0.05% डिसोसिएट झाले. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय आहे 0.05%. पण कशी आहे पर्सेंटेज मध्ये. त्याच कॉन्सन्ट्रेशन काय आहे 0.02 मोलार. आणि कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द ऍसिड. त्याच ऍसिडचं आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं. पण गिवन डाटा मध्ये काय लिहिणार गिवन डेटा a weak monobasic acid is 0.05% dissociated. म्हणजे पर्सेंटेज डिसोसिएशन दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे पर्सेंटेज डिसोसिएशन किती दिलेलं आहे पहा सांगा 0.05%. अँड कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे काय असतं कॅपिटल C. किती दिलेलं आहे 0.02 मोलार दिलेला आहे. देन कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. पण काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला याच्यामध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट हा कॅल्क्युलेट करायचा. मग आपल्या समोर एक फॉर्म्युले होते. कोणकोणते फॉर्म्युले होते पहा. काय यूज करणार फॉर्म्युला अल्फा इज इक्वल टू पर्सेंट डिसोसिएशन डिवाइड बाय 100. अल्फा इज इक्वल टू काय आहे पर्सेंट डिसोसिएशन डिवाइड बाय 100. याच्यामध्ये जर आपण याची व्हॅल्यू टाकली तर काय आहे पर्सेंट डिसोसिएशन
0.05 डिवाइड बाय 100. यालाच कसं लिहिणार, हा पॉईंट जर मी राईट हँड साईडला जर 2 पॉईंटनी सारवला 1 आणि 2 तर काय येईल 5 इंटू 2 याने मी मूव्ह केलं इकडे राईट हँड साईडला म्हणजे 10 टू द पॉवर 2, पण उजव्या साईडला मी मूव्ह केला म्हणून इथं चिन्ह काय येईल मायनस, म्हणजे 5 इंटू 10 टू द पॉवर 2. 100ला कसं लिहू शकतो आपण 10 टू द पॉवर 2 लिहू शकतो. यालाच आपण कसं लिहिणार पहा, अल्फा इज इक्वल टू 5 इंटू 10 टू द पॉवर -2 इंटू हा वरती गेल्यावर काय होईल -2 होईल, वरती गेल्यावर काय होईल तो -2 होईल. मग काय होईल इथं मायनस मायनस प्लस होईल म्हणजे अल्फा इज इक्वल टू 5 इंटू 10 टू द पॉवर -4. म्हणजे अल्फाचं उत्तर किती आलं 5 इंटू 10 टू द पॉवर -4. बट वी नो दॅट द कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे किती आहे 0.02 मोलार. 2 पॉईंटने जर इकडे सारलं तर काय येईल 2 इंटू 10 टू द पॉवर 2, पण कशी आहे -2. कशामुळे -2 घ्यायची, कारण हे पॉईंट मी दोन राईट साईडला 2 सारले 1 आणि 2, 2 इंटू 10 टू द पॉवर 2, पण उजव्या साईडला पॉईंट घेतला म्हणजे मायनस चिन्ह येईल, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू किती आली 2 इंटू 10 टू द पॉवर -2. देन कॅल्क्युलेट द ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. मग ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं. मग ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करत असताना काय फॉर्म्युला यूज केला आपण अल्फा स्क्वेअर इंटू सी. अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे बघा इथं 5 इंटू 10 टू द पॉवर -4 चा स्क्वेअर इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू 10 टू द पॉवर 2, 2 इंटू 10 टू द पॉवर 2 दिसतंय का या साईडला 2 इंटू 10 टू द पॉवर 2. लक्षात. मग आता याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. के इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर केला तर काय होईल 5 5 25 इंटू, आता इथं बऱ्याच विद्यार्थ्याचा गोळ होतो पा 10 टू द पॉवर -4 चा स्क्वेअर करायचा म्हणजे त्याची आपण डबल करतो 9 चौक 40 असं होतं. तर तसं करायची गरज नाही, किंवा 4 चौक 16 करतात, 16 दोन्ही 32 उत्तर लिहितात बरेचसे मुलं, गुणाकार करतात आणि नंतर त्याची बेरीज करतात. तर तसं करायचं नाही. तर जो ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा स्क्वेअर आहे, तर 10 टू द पॉवरची जी टर्म आहे त्या स्क्वेअरच्या टर्मला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. समजा इथं असं असेल पहा, इकडे एका साईडला दाखवतो 10 टू द पॉवर -2 चा स्क्वेअर असेल तर काय येईल 10 टू द पॉवर 2 चा 4 येईल, कारण 2 गुणिले 2 4. नंतर असं असेल 10 टू द पॉवर -3 चा स्क्वेअर असेल 3 दोने 6 -6. त्यानंतर 10 टू द पॉवर 4 चा स्क्वेअर असेल 4 दोने 8 10 टू द पॉवर 8. तर अशा प्रकारे त्या ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन करायचं. आता इथं काय आहे पहा 5 चा वर केला तर 25 व्हायला लागला आणि 4 दोने 8 म्हणजे काय येईल 10 टू द पॉवर -8 इंटू 2 इंटू 10 टू द पॉवर -2. 25 गुणिले 2 केलं तर किती होईल सांगा 25 दोने 50 इंटू -8 आणि -2 वजा वजा काय होईल अधिक म्हणजे 10 टू द पॉवर 10 येईल. बरोबर. 10 टू द पॉवर 10 जर असेल, हा पॉईंट जर मी या साईडला जर मूव्ह केला इकडल्या साईडला तर काय येईल इथं 5 घ्यायचं असेल तर राईट साईडला मूव्ह केलं तर 5 इंटू 10 टू द पॉवर -10 आणि -1 वजा वजा काय होईल अधिक होईल. बरोबर. इजर पॉवर आपण इकडे जर शिफ्ट केली राईट लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला जर ही पॉवर शिफ्ट केली तर काय राहील फक्त 5 राहील. 10 टू द पॉवर -10 प्लस 1 एक पॉवर वजा अधिक काय होईल वजा, म्हणजे के इज इक्वल टू काय येईल इथं 5 इंटू 10 टू द पॉवर -9. आलं लक्षात प्रॉब्लेम. ही टर्म मी लेफ्ट हँड साईडला मूव्ह केलं म्हणून इथं प्लस घेतला, मायनस प्लस काय झाला मायनस, म्हणजे 5 इंटू 10 टू द पॉवर -9. म्हणजे ऍसिड डिसोसिएशनची व्हॅल्यू किती आली के इज इक्वल टू 5 इंटू 10 टू द पॉवर -9. स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे काय आहे नेक्स्ट प्रॉब्लेम. द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ dissociation
constant of NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साइड्स is 1.8 into 10 raised to minus 5. Calculate its degree of dissociation. Degree of dissociation in 0.1 molar solution. Degree of dissociation in 0.01 मोलार सोल्युशन. तर त्याच्या आधारे हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा पहा. म्हणजे काय लिहिणार आपण, गिवन डेटा. काय दिला प्रॉब्लेम, द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH इज 1.8 into 10 raised to minus 5. Calculate its degree of dissociation in 0.01 molar solution. डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलेला आहे तुम्हाला म्हणजे केबी दिलाय, कारण बेस आहे NH4. OH आहे म्हणजे बेसच असणार आहे. बेससाठी डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असतो, केबी. म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस म्हणजे 1.8 into 10 to the power minus 5. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.01 मोलार. आता इथं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे तुम्हाला इथं बेसचा डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली 1.8 into 10 raised to minus 5. कॉन्सन्ट्रेशन दिलं 0.01 मोलार आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. अल्फा कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला यूज करणार, KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C असतो, बरोबर. याला तुम्ही कसं लिहू शकता, 1 into 10 to the power minus 2 मोलार. कारण 2 पॉईंट इकडे सारले उजव्या साईडला म्हणजे -2 पॉवर आली. काय फॉर्म्युला यूज करणार, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट KB अपॉन C. व्हॅल्यू काय टाकली आपण, अंडर रूट KB अपॉन C. आता ही व्हॅल्यू टाकत असताना काय येईल पाहिजे, अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट किंवा अंडर रूट म्हटलं तरी चालेल. KB ची व्हॅल्यू किती काढलेली आहे, 1.8 into 10 to the power minus 5 डिवाइड बाय C ची व्हॅल्यू किती घेतलेली आहे, 1 into 10 to the power minus 2. Therefore अल्फा इज इक्वल टू, आता पहा हा 1.8 आहे. मी जर या साईडला सारलं तर काय येईल इथं, अंडर रूट 18 into 10 to the power minus 5 आणि -1 मायनस मायनस प्लस होईल डिवाइड बाय 1 into 10 to the power minus 2. म्हणजे काय येईल इथं पहा, अंडर रूट 18 into 10 to the power minus 6 डिवाइड बाय 1 into 10 to the power minus 2. आले इथपर्यंत लक्षात. आता इथं काय होईल पहा, 18 into 10 to the power minus 6 डिवाइड बाय 10 to the power minus 2 आहे. ही जर -2 वर गेली तर +2 येईल. म्हणजे काय येईल, अंडर रूट 18 into 10 to the power minus 6 into +2 वजा अधिक काय होईल, वजा अंडर रूट 18 into वजा 6 आणि अधिक 2 काय होईल, वजा होईल तिथं. म्हणजे काय येईल, 10 to the power minus 4. 10 to the power minus 4 उत्तर आलं, पण कशामध्ये आहे, अल्फा मध्ये आहे, बरोबर. आणि इथं अल्फाचा स्क्वेअर रूट होता, आपण स्क्वेअर रूट मध्ये घेतलं. मग त्याचा स्क्वेअर रूट मध्ये घेतला, 18चा जर स्क्वेअर रूट घेतला तर काय येईल इथं अप्रॉक्सिमेटली, तर तो येतो साधारण 4.24 इंटू याचा स्क्वेअर रूट कसा घ्यायचा, याचे हाफ करायचं 10 to the power minus 2. म्हणजे अल्फाचं उत्तर किती आलं पहा, 4.24 इंटू 10 to the power minus 2. तर हे झालं तुमचं डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू आपल्याला माहित झाली. याच्या आधारे आपण काय करणार आता, याच्यामध्ये इथली जे 10 to the power minus आहे जर आपण इकडे काय कन्वर्ट केला तर काय होईल, इकडल्या साईडला जर गेला तर अल्फा इज इक्वल टू 0.0424. म्हणजे अल्फाचं उत्तर आपल्याला काय येईल, 0.04. म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन किती झाली तुमची, 0.0424 येईल पुढे देखील. तर अशा तऱ्हेने आपण या प्रॉब्लेम मध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन हे बेसचा कॅल्क्युलेट केला. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर एक छोटासा शेवटचा प्रॉब्लेम तेवढा घेऊ आपण, मग थांबू इथं.
जर समजा तुम्हाला एखाद्या ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर कशा प्रकारे आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. बुक मध्ये थोडेसे याच्यामध्ये मिस्टेक दिलेला आहे, तो थोडासा मी चेंज करून दिलेला आहे सॉल्व्ह करून तुम्हाला. काय कॅल्क्युलेट concentration of H3O plus ions in 0.1 mole per dm cube. Solution of acetic acid. Solution of acetic acid. ऍसिटिक ऍसिडचं सोल्युशन तुम्हाला दिलं आहे. किती दिलं आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन? 0.1 मोलर कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. त्यावेळेस गिवन डेटामध्ये तुम्हाला ऑलरेडी ऍसिटिक ऍसिडची के ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. पहा के ची व्हॅल्यू किती दिली? 1.8 इंटू 10 टू दी पॉवर -5. पण काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन कॅल्क्युलेट करायचे. काय येईल गिवन डेटामध्ये? के इज इक्वल टू 1.8 इंटू 10 टू दी पॉवर -5. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.1 मोल पर डीएम क्यूब. त्यानंतर काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायची. म्हणजे तुम्हाला के ची व्हॅल्यू दिली 1.8 इंटू 10⁻⁵. कॉन्सन्ट्रेशन दिलं 0.1 मोलर आणि काय कॅल्क्युलेट करायचंय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स किंवा H3O प्लस आयन्स. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गो होतो. पहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स असतो म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन असतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं आपल्याला H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन विचारलं असेल किंवा H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन विचारलं असेल, त्यासाठी आपण सेम फॉर्म्युला यूज करणार. बट वी नो दॅट K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. पण अल्फा म्हणजे काय असतो? तुमचा डिग्री ऑफ डिसोसिएशन असतो. तीच रिएक्शन जर आपण लिहिली तर कसं लिहिणार? पहा कोणता ऍसिड दिलाय? ऍसिटिक ऍसिड. त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं. डिझॉल्व्ह केलं असता इथला H प्लस निघून जाईल. CH3COO मायनस प्लस H3O प्लस. याचं कॉन्सन्ट्रेशन जर कन्सिडर केलं तर काय येईल? 1 मायनस अल्फा इंटू व्ही येईल. आणि याचं कॉन्सन्ट्रेशन जर कन्सिडर केलं तर अल्फा इंटू सी आणि अल्फा इंटू सी असेल. बरोबर? म्हणजे 1 मायनस अल्फा डिवाइड बाय व्ही घेतलं होतं, त्याच्या आता मी सी घेतलं फक्त. 1 मायनस अल्फा इंटू सी, अल्फा इंटू सी आणि अल्फा इंटू सी. आपण डेरिव्हेशन सॉल्व्ह करताना काय घेतलं होतं? 1 मायनस अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही आणि अल्फा अपॉन व्ही. बट वी नो दॅट सी इज इक्वल टू 1 अपॉन व्ही. सी म्हणजे काय असतं? तुमचा 1 अपॉन व्ही असतो. याच्या आधारे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन सी. के अपॉन सी जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुमच्या समोर प्रॉब्लेम दिला आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करायचा. गिवन डाटा दिलेला आहे. आता काय येईल पहा? अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के ची व्हॅल्यू किती दिली? 1.8 इंटू 10 टू द पॉवर -5 डिवाइड बाय 0.1 मोलर. यालाच कसं आपण सॉल्व्ह करणार? पहा अल्फा इज इक्वल टू अंडर रूट 18 इंटू 10 टू द पॉवर -1 इंटू 10 टू द पॉवर -1. मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. आणि इथं कसं लिहिणार? 1 इंटू 10 टू द पॉवर -1. कारण 0.1 आहे इथं. बरोबर? इथं काय होईल? आता पहा मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे काय येईल? अंडर रूट 18 इंटू 10 टू द पॉवर -6 डिवाइड बाय 10 टू द पॉवर -1. म्हणजेच काय? 1 इंटू 10 टू द पॉवर -1. मग आता ही -1 जर वरती गेल तर काय येईल? पहा अंडर रूट 18 इंटू 10 टू द पॉवर -6 डिवाइड बाय 1 इंटू 10 टू द पॉवर -1. याचा जर स्क्वेअर रूट घेतला आपण वरच्याचा तर काय होईल? 4.244 इंटू 10 टू द पॉवर -6 आहे. म्हणजे काय येईल? 10 टू द पॉवर -3. आणि हा वरती गेल्यानंतर 10 टू द पॉवर +1 होईल. म्हणजे काय येईल? अल्फा इज इक्वल टू 4.24 इंटू 10 टू द पॉवर -2. अल्फाचं उत्तर किती आलं? वजा अधिक वजा होईल. -3 आणि 1 म्हणजे काय येईल? 10 टू द पॉवर -2. पण इथं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू अल्फा इंटू सी. अल्फाची व्हॅल्यू किती आहे?
4.242 इंटू 10⁻⁻² इंटू कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू 10⁻⁻1 मायनस मायनस काय होईल प्लस होईल इथं -1 आहे पहा म्हणजे काय होईल 4.242 इंटू 10⁻⁻³ आला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लसचं जर आन्सर पाहिलं तर ते किती आलं तुमचं 4.242 इंटू 10⁻³ मोलार किंवा मोल पर DM³. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो थोडासा बुकमध्ये चेंज झालेला आहे पहा तो थोडासा मी क्लिअर करून सॉल्व्ह करून दिलेला आहे तुम्हाला बुकमधलाच प्रॉब्लेम आहे तुम्ही पाहू शकता. कारण इथं काय केलं मी 18चं स्क्वेअर रूट घेतला आणि याच्या निम्म केलं किती होईल 6च्या निम्म 3 होईल आणि ही व्हॅल्यू नंतर मी चेंज केलं कारण याचा स्क्वेअर रूट आपण घेतला नाही म्हणजे ती व्हॅल्यू किती आली 4.242 इंटू 10⁻². पण काय कॅल्क्युलेट करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे अल्फा इंटू सी. अल्फाची व्हॅल्यू इथं टाकून दिली सीची व्हॅल्यू 10⁻⁻1 आहे मायनस मायनस काय होईल प्लस होईल म्हणजे अल्फाचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन 4.242 इंटू 10⁻³ मोल फॉर DM³ किंवा मोला. तर अशा तऱ्हेने आज आपलं इथं लेक्चर एंड होईल. थँक्यू. स्क्रीनशॉट काढून घ्या.